मित्रो नमस्कार. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण हांडाळ आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रो पहा, आता मी इकडं रानात आलो आहे आणि पहा आमच्या तिथं नदीला कसं जोरात पाणी चाललं आहे. आमच्या शेताच्या कडावरूनच ही नदी वाहते आणि तुम्हाला मी पाणी दाखवतो. आता हे पहा मित्रो, पहा हे पाणी जे वरून येतं, वर पाऊस झालेलं आहे, नाले बांधारे येतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे नद्या ओढे आहेत आणि त्याचं हे पाणी आणि चांगला पाऊस झाल्यानंतर हे पावसाळ्यात अतिशय सुंदर निळशार असं पाणी वाहतं आहे आणि मोठी धार चालू आहे मित्रो. आणि याच पाण्यावर खाली तो आमच्या नदीच्या कडेला जो बांधारा होता तो याच पाण्यावरला बांधारा आहे मित्रो. हेच पाणी त्या बांधाऱ्यात जातं आणि बांधारा भरून खाली पाणी जातं, परंतु तरीही ते पाणी वायाला जातं पावसाळ्यात पडून. तरी पण आमचं मित्र अजूनही प्रयोजन आहे या नदीवर अनेक बांधारे घालायचे आणि याच नद्या मित्र आम्हाला ट्रॅक्टरच्या इर्जी करून ह्या नांगराच्या असं दंडासारखं पाणी झालं आणि पाणी भडा ते वाहून जातं आणि मग नेमकं ज्यावेळी गरज असते त्यावेळी पाणी संपून जातं आणि पाणी टंचाई निर्माण होते. आणि ती टंचाई निर्माण होऊ नये आणि ती नदीत जास्तीत जास्त जिरावं त्याच्यासाठी त्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे मित्र. आणि ते नियोजन करणं म्हणजे पाण्यावरच्या नद्याचे बांधारे बांधणे, नद्या खोलीकरण आणि नद्या नांगरणे, नद्याला डोह तयार करणे, अशा प्रकारचं ते नियोजन आहे मित्र. नियोजन आम्ही करणार आहोत लवकरच, कारण आमच्या गावातले जे ट्रॅक्टरधारक आहेत सगळे मालक चालक त्यांची सगळ्याची एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून एक दिवस पूर्ण शिवारात ते ट्रॅक्टर फिरवायचे नांगरून आणि मग हे पाणी वाहून जाणारं हे आमचं कमीत कमी कसं वाईल, धावणारं पाणी हळू कसं पळेल आणि हळू जाणारं पाणी थांबल कसं, असा आमचा प्रयत्न आहे. आणि मग त्या ठिकाणी नांगर धरून अशा ठिकाणी जे पाणी वाहते तर ते वाळू मोकळी करून ते पाणी जमिनीत जिरवायचा प्रयत्न राहील मित्र. आणि या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे, परंतु बघू भविष्यात कसं त्याला सगळ्यांचा प्रतिसाद मिळून ते कसं काम पुढं जाईल त्या पद्धतीने करणार आहे. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी वाहतं मित्र आमच्या रानात, पूर्ण शिवारात अगदी ह्याच पद्धतीने पाणी वाहत आहे. 7 जून रोजी पावसाळा 7 जून रोजी पावसाळा सुरू झाला आणि ह्या नदीला आमच्या 10 जूनपासून पाणी वाहतंय आणि ह्या वाहत्या पाण्यातून आमचा रस्ता आहे आणि ही मंडळीसुद्धा आमची पाण्यातूनच जाती येते. हा या आणि हे सारखं पाणी वाहतंय आणि तेव्हापासून आमच्या पूर्ण शिवारात पाणी वाहतंय मित्र. त्यामुळं आमच्या परिसरात चालू वर्षी अतिशय चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आणि त्याने पहा हे दुतर्फा झाडं दिसते तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत आणि झाडाची चांगली वाढ झालेली आहे. पहा दोन्ही बाजूने बी झाडाची अशी सुंदर ताटी आणि या ताटीच्या मधून आपण आता चाललेलो आहेत मित्र. आणि या पावसाचा या पाण्याचा निश्चित आमच्या शिवारात परिसरात फायदा झाला आहे मित्र. आणि हे जे पाणी आहे त्याला जास्तीत बंधारे किंवा पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेतून नदी खोलीकरण अशा प्रकारचे वेगवेगळे जर उपाययोजना केल्या तर नक्कीच हे वाहून जाणारं पाणी आपल्याला थांबवता येईल. आणि आपण सगळे साठवणूक क्षमता संपल्यानंतर जे जाईल अतिरिक्त पाणी ते मित्र जाणारच आहे ते पाणी
परंतु या ठिकाणी आमच्याकडे 4 महिने झाले अगदी ह्याच पद्धतीने पाणी वाहत आहे. ते म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार, तसं या ठिकाणी उथळ आहे आणि ते वाहून जातं आहे मित्र. या ठिकाणून असं वरून ते पाणी येत आहे वाहत. या ठिकाणी पुन्हा मित्र तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आमचं तुरीचं शेत आहे मित्र. पहा अतिशय चांगल्या स्थितीत तूर आहे आणि पाऊस भरपूर झाल्यामुळं भरपूर तूर आहे. तूर तर फार मोठ्या प्रमाणात जवळपास 6 ते 8 एकराचा प्लॉट तुरीचा आहे. या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. आता सर्व प्लॉट फिरून दाखवणार आहे तुरीचा. ए भावेश इथं बी काय घे नाही झालं. अरे चालता चालता घ्यायचं, त्याच्या नादी नाही लागायचं. चल हे काय इथं बी इथं बी लई. हे पहा सगळा तुरीचा प्लॉट, सुंदर असा प्लॉट आलेला आहे. तुरीला पण चांगले शेंडे आहेत. तुरीवरही कुठेही रोगराई नाही. तुरीची देखील चांगल्या प्रकारे मशागत झालेली आहे आणि तुरीचं सुद्धा उत्पन्न मोठ्या प्रमाणात येण्याची यावर्षी आम्हाला अपेक्षा आहे मित्रो. पहा हा आता आपण जो आपल्या ज्या प्लॉटमध्ये फिरतो आहे हा 2 एकराचा प्लॉट आहे. याच्या लगतच पुन्हा 2 एकर आहे. मी तुम्हाला सर्व प्लॉट दाखवतो मी तुम्हाला. हे सगळे 2-2 एकराचे प्लॉट या परिसरात आम्ही तयार केले आहेत. असे आमचे या ठिकाणी एकूण 8 प्लॉट आहेत मित्रो आमचे शेतीचे, स्वतःचे मालकीचे असं. आणि हे आमचे वडिलोपार्जित तिथं आमच्या वडिलांनी खरेदी केलेली काही आणि त्यांचे वडिलोपार्जित असलेली काही अशी शेती मित्रो. आणि तर तूर तर माझ्या छातीला लागली मित्रो. या ठिकाणी पहा एवढं तुरीची वाढ झालेली आहे चांगली आणि खूप चांगलं पीक आहे मित्र तुरीचं. पहा मित्र ह्या तुरीच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आम्ही आलोत. आणि आता हा तर प्लॉट लई म्हणजे खूपच भारी आहे. खूप म्हणजे खूप अतिशय देखण्या अशा तुरीचं पीक आहे मित्रो. खूप असं त्याची मशागत. आणि हे मित्रो लागवड केलेली तूर आहे. याची पेरणी केलेली नाही किंवा मशीनने कुठं पेरलेलं नाही किंवा बैलांनी पेरणी केलेली नाही. हे मॅन्युअली माणसांनी तूर लावलेली आहे सगळे. आणि खूप अशी जोरात आलेली तूर. तुरीच्यामध्ये काही भेंड्या पण आहेत थोड्याफार आणि खूप त्याची मशागत केलेली आहे तूर. आणि खूप जोरात तूर आलेली आहे मित्रो. एकदम जोरात आहे तूर. भावेश काय डोकरं बिकरं दिसतात का बघतो का? नाही इथं नाही दिसत ना. त्यांचं आपल्याला कळलं असतं. परंतु मित्र आमच्या परिसरात रानडुकरांचा फार सोळसोळाट आहे आणि त्याचा आम्हाला लई त्रास होतो. सर्व पीक पहा मित्र तुम्हाला दाखवलं. अगदी त्याच्या मधोमध आम्ही चाललेलो आहोत. आता ते संपून आम्ही वरच्या प्लॉटमध्ये जात आहोत. हा सुद्धा मित्र जवळपास 4 एकराचा प्लॉट आहे हा बी हा तुरीचा. आणि हे सुद्धा तुरी खूप भारी तूर आलेली आहे यावर्षी. आणि कमीत कमी 50 ते 60 पोते तूर होणं अपेक्षित आहे. सध्याच्या तुरीची परिस्थिती जर पाहून असं वाटतंय आम्हाला का एवढी तूर व्हायला पाहिजे. 50 ते 60 पोते म्हणजे क्विंटल. परंतु त्याच्या आसपास नक्कीच होईल. भविष्यात काय रोगराई किंवा काय अडचणी निर्माण होत्यात त्याच्यानुसार. परंतु खूप म्हणजे खूपच तूर चांगली
आणि खूप मोठी तूर आहे. हे असे एखाद्या ठिकाणी रोगराई झालेली आहे, त्याला काही ना काही अपायकारक झालेलं आहे. पहा या तुरीत अगदी मी झाकून गेलो मित्र, तुम्हाला दाखवतो मी तूर. हे पहा माझ्या पहा तुम्ही, हे तुरीचं पीक, आणि याच्यात मी अक्षरशः झाकून गेलो मित्र. म्हणजे एवढं तुरीचं पीक यावर्षी आमचं चांगलं आलं मित्र. पहा तुम्ही, हे तूर तुम्हाला दिसते. मी त्याच्यातून चाललो आहे आणि मी एकदम माझ्या बरोबरीत तूर आहे मित्र. म्हणजे माझ्या उंची एवढी तूर वाढलेली आहे आणि खूप खूप जोरात तूर आलेली आहे मित्र. खूप म्हणजे खूपच जोरात तूर आलेली आहे. आणि आमचे भाऊ, आमचे पुतणे, आमचे घरचे नातू सगळे यांनी, घरच्या मंडळीने खूप त्याचं श्रेय घेतलेलं आहे आणि काम केलेलं आहे. मी आणि आमचा मोठा भाऊ पुण्याला राहतो. मी कधी नगर, कधी पाथर्डी, कधी जळगावला माझ्या मुलीकडे जात येत असतो कामानिमित्त. परंतु हे शेतीचं बहुतांशी काम आमच्या शेतीतला भाऊ, त्यांची 2 मुलं, त्यांचे आमचे नातू, आमच्या मोठ्या पुतण्याचे 2 मुलं आणि आमचा लहाना पुतण्या यांनी हे सगळं काम सांभाळून मित्र चांगल्यापैकी अगदी शेतीचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच शेतीतून उत्पन्न वाढीची अपेक्षा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मित्र. अशा प्रकारे या ठिकाणी हा 8 एकराचा प्लॉट आहे आणि अजूनही दुसरीकडे अजून 2 एकराचे प्लॉट आहे आमचा तुरीचा. आणि अशा प्रकारे आमचं या वर्षीचं हे शेतीतले पिकं आहेत. तुम्हाला यापूर्वी मी बाजरीची पिकं पण दाखवलेली आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये सकाळी. आणि घराजवळचा शेतीतला ते तुम्हाला ते त्याला मळा दाखवलेला आहे घराच्या आसपास असलेला. आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला खाली 4 एकर तुरीचा प्लॉट, आपलं कपाशीचा प्लॉट दाखवला होता. आता परत इथं या ठिकाणी 1-1.5 एकर कपाशीचा प्लॉट आहे, ते पण दाखवतो मित्र मी तुम्हाला. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.